कडून स्थानिक ग्रामदेवता हिला सुद्धा वंदन करतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करतो. आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांचं लाडकंसं व्यक्तिमत्व जे आमच्यात आज नाही आहेत म्हणजेच शिवाजी शिलार साहेबांना सुद्धा स्मरण करून माझ्या समालोचनाला मी सुरुवात करतो. मकर संक्रांत चषक 2017-48 वर्षावधी स्पर्धा मी पाहतात. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस शेवटचा दिवस आणि पहिलाच सामना मी पाहतात. एकूण आज 6 सामन्यांचा कालावधी आहे. 6 सामन्यांमध्ये ही स्पर्धा मात्र आज कव्हर केली जाणार आहे. 6 सामने तुम्ही पाहू शकाल. पहिला सामना असेल म्हणजेच खाडी वर्सेस कोणी यांच्यामध्ये नाणफेकीचा कौल झालेला आहे. पण मात्र तुम्ही पाहतात की सकाळ सत्र आहे, थोडंसं थंडीचं वातावरण आहे. त्या मुवमेंटला तुम्ही आता थोडंसं विकेट थोडीशी मात्र दमट विकेट तुम्हाला पाहायला मिळतात. त्या मुवमेंटला मात्र सुद्धा संगनाकडे मात्र नाणफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण काका मात्र नेहमी सांगत असतात की असा एक संघ आहे की नाणफेक जिंकून नेहमीच फलंदाजी स्वीकारतात आणि त्यांना टार्गेट चेस करायला आवडत नाही, मात्र टार्गेट सेट करायला आवडतात. पाहूया मात्र खाडी संघाच्या विरुद्ध कशा प्रकारे फलंदाजी करून टार्गेट सेट करतात आणि खाडी संघाला किती धावसंख्येचं टार्गेट ठेवतात चेस करण्यासाठी. आघाडीला फलंदाज येत आहेत. 2 स्ट्रायकिंग एंडला विकी, नॉन स्ट्रायकिंग एंडला येतात ते सागर. आणि पाहूया मात्र खाडीच्या माध्यमातून कसं मात्र आक्रमण केलं जाते, कशी गोलंदाजी मात्र केली जाते. आणि पंकज येतोय पहिल्या षटक घेऊन म्हणजेच कोळेगाव यांकडनं. तर दोन्ही संघांना आमच्या व्यासपीठावरनं आमच्या मान्यवरांकडनं आणि तमाम लाडक्या प्रेक्षकांकडनं या दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पंचांच्या भूमिकेत ऑफिशियल आमचे सोमनाथ पाटील आणि त्याचबरोबर तुम्ही पाहतात प्रकाश पवार. दोन्ही आमच्या पंचांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बरोबर 10 वाजून 7 मिनिटं होत आहेत. पंचांचा इशारा येतो मात्र सामना तेव्हा सुरू होतोय आणि पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज टाकिंग एंडला विकी आणि गोलंदाजीला सज्ज होतो पंकज. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू वर द विकेट. पंकजचा चॉपी चेंडू होता, पाठलाग केला, शेवटच्या टप्प्यापर्यंत कट करायचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटचा प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाही. चेंडू मात्र निघून जातो. वेगाने मात्र यष्टीरक्षक हेमंतच्या हातामध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडू. सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता 2 खेळाडू पाहायला मिळतात. एक मध्ये डीप मध्ये लॉंग ऑफ झोन मध्ये साहिल परब आणि एक तुम्ही पाहता डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये विशाल. पहिला चेंडू निर्धाव पंकजचा विकीसाठी. पुढील चेंडू ब्लॉक होल मध्ये होता, ऑन साइडला एक्झिक्यूट करायचा प्रयत्न मात्र चेंडू बॉलस बॅक ड्राईव्ह गोलंदाज मात्र पहिला चेंडू मात्र निघून लागून मात्र मागे निघून जातोय. साहिलला यावं लागतंय खूप दूरवर आणि तोपर्यंत फलंदाज स्वतःचं खातं उघडतोय. 2 धावा. कोणी संघाच्या कोणत्याही फलंदाजाने सलग 3 चेंडू 3 षटकार मारले. त्यामध्ये सुभाष आनंद पाटील यांच्यावर 800 रुपयाला पारितोषिक आहे. कोणी संघाने त्याचा ऐवा कॅच कोणत्या प्रेक्षकांनी झेल बघायला षटकारच्या बाहेर तरी सुभाष आनंद पाटील यांना 200 रुपयांनी कारण पुढील सामन्यांना एक टी शर्ट सुद्धा. विकेट पुन्हा सज्ज खातं उघडतोय 2 धाव्याने. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता, थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. होता विकेट. हा चेंडू आता मात्र ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण. गोलंदाज तिथे मात्र स्वतः 2 वेळा ते चेंडू पायना ते अडवत आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. पण मात्र हे सिंगल रोखू शकत नाही कारण जवळ कुठलाही खेळाडू मात्र उपस्थित नव्हता. त्या मुवमेंटला स्वतः यशी जाऊन तिथे चेंडू उचलतात हेमंत आणि तोपर्यंत एक सिंगल रोटेट होते आणि पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला तो फलंदाज म्हणजेच सागर. धावसंख्या दाफलकावर 3. सामन्यातला पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचा म्हणजे गोलंदाज पंकजचं. होतो विकेट. स्टेप आउट झाले. अप्रतिम फटका. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न पण चेंडूला एलिव्हेशन देऊ शकले नाही. गलीमध्ये कुठली चूक होत नाहीये आणि फलंदाज प्रल्हाद कुठली मात्र चूक न करता फलंदाज बॅक टू द पवेलियन. व्हेरी गुड कॅच. समालोचक आहेत मराठी हिंदी म्हटल्यानंतर निश्चितच सर्वप्रथम मच्छिंद्रकडे लक्ष जातं. मच्छिंद्र आमच्या व्यासपीठावर आम्हाला जॉईंट होत आहेत. त्यांचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. व्हेरी गुड मॉर्निंग. कारण डायगर चषक जेव्हा मी संपन्न झाला त्या दिवशी निश्चित आम्हाला शब्द दिला होता मच्छिंद्र की आम्ही शेवटच्या दिवशी मकर संक्रांत चषकला उपस्थित असू. हा चेंडू लो फुल टॉस आहे. ड्राईव्ह करतात चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून जातो. 2 डीप एक्स्ट्रा कव्हर झोनला तिथे साहिल गुड फिल्डिंग. एकच धाव मिळते या चेंडूवर. स्कोर मूव्स ऑन 4 रन. लॉस ऑफ 1 विकेट. फलंदाज मात्र गलीमध्ये खूप सुंदर मात्र झेल पकडला होता म्हणजे प्रल्हादने आणि ऍक्च्युअली गोलंदाज मात्र भाग पाडलं होतं मित्र गोलंदाज पंकजने झेल देण्यासाठी आणि गलीमध्ये कुठलीही चूक न करता मात्र तंबूत पाठवून दिले फलंदाज सागरला. किरण त्याची जागा घेतो मैदानावर. नॉन स्ट्रायकिंग एंडला विकी.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लावून अपील फलंदाज मात्र बाद. व्हेरी गुड डिलिव्हरी. फलंदाज बॅक टू द पवेलियन. तर पहिल्याच षटकात 2 गडी बाद पंकजला मिळणारी दोन्ही यश. अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतल्यात, विकी आणि सागर. आणि असं वाटते की मात्र खोणी संघाने जो घेतला निर्णय या पहिल्या षटकात मात्र थोडासा अंगलट आल्यासारखं वाटतं, कारण 2 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या खूपच कमी धावफलकावर फक्त 4. नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय श्याम दातीलकर. हा चेंडू ब्लॉक मध्ये होता, ऑन साइड एक्झिक्यूट करतात. खूप सुंदर फटका होता, पण क्षेत्र डीप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. केतन अचूक फेक स्टंपच्या दिशेने हेमंतकडे, आणि तोपर्यंत एक सिंगल रोटेट होते या चेंडूवर आणि 1 धावेने धावसंख्या निश्चित पुढे सरते धावफलकावर. म्हणजेच 5 धावा. दुसऱ्या षटकामध्ये एकूण 2 गडी तंबूत परत म्हणजेच खोणे संघाचे. किरण स्टार्किंगला आता मात्र हरेश. एकूण धावसंख्या धावफलकावर 5. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ असणारा गोलंदाज श्याम दातीलकरचं. ऑन साईडला तुम्ही पाहता सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत. मिडॉनला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये उभा आहे आणि एक खेळाडू तुम्ही पाहतात ऑन साईडला शॉर्ट बॅकवर्ड शॉर्ट फाईन लेगला उभा आहे आणि एक बॅकवर्ड स्कोरला सुद्धा एक खेळाडू उभा आहे. ओव्हर द विकेट पुन्हा समोर एक्झिक्यूट केला. समोर चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण त्याला बीट करून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि आज चौकार. हरेश, अप्रतिम संगीत हरेश, थँक्यू व्हेरी मच. खूप सुंदर संगीत आणि हरेशच्या माध्यमातून हे तुम्हाला गीत ऐकायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावर 9. श्याम दातीलकर पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्गावर फलंदाजामध्ये स्ट्रायकिंगला हरेश. हा चेंडू लॉफ केला, अप्रतिम फटका, जबरदस्त. फलंदाजी आल्यालाच अटॅक चालू केलं, आल्याला आक्रमण सुरू केलं. धावसंख्या धावफलकावर 15, कारण वेगाने धावसंख्या पुढे सरकत आपल्या संघासाठी. श्याम पुन्हा सज्ज. हा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न मात्र सफल झाले होते, पण चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाहीये. हुक करायचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटचा काहीच संपर्क होत नाही. चेंडू मात्र निघून जातो वेगाने. मात्र क्षेत्ररक्षक यष्टीच्या मागे अनिकेतच्या हातामध्ये. हेमंतने स्वतःची पोझिशन चेंज केली आहे. स्वतः मात्र डीप मध्ये सरकतायत. पाहायचं एक्झॅक्टली कुठे पोझिशन घेतले. शॉर्ट मिड ऑफ, चॉपसिली मिड ऑफला फुल टॉस आहे, बिरकावून दिला.
शकतो पुन्हा त्या वेगाने सरकते 21. चेंडू शॉर्ट आर्म पुल करायचा प्रयत्न होता, चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाहीये, पण या षटकात जी जबाबदारी मात्र हरेशवर दिली होती ती जबाबदारी मात्र पूर्णपणे पार पडतोय. आपल्या षटकामध्ये एकूण धावसंख्या कुठतोय जर विचार केला 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार, तब्बल धावा कुठल्या त्या 17 आणि निश्चित आता मात्र दाखवून दिल्या की मात्र कशा प्रकारे मात्र रंग बदल तुम्ही पाहतात. खवणी संघ मात्र नाणेफेकीचा गौल जिंकून फलंदाजी स्वीकारली का याचं जबरदस्त उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकार 2 षटकाखेर 21. 21 धावफलकार 2 गड्यांच्या मोबदल्यात तुम्ही पाहतात. मकर संक्रांत चषक 2017 48व्या वर्षामध्ये स्पर्धा तुम्ही पाहतात पदार्पण करते. तुम्ही निश्चितच पाहू शकता या स्पर्धेचं जतन केले जाते, परंपरा या स्पर्धेची कायम ठेवतात म्हणजे या गावातले ग्रामस्थ आणि त्याचबरोबर जैन मन क्रिकेट संघ निळजे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. सातत्याने ही स्पर्धा मात्र दरवर्षी मात्र याच दिमाखात आयोजन केलं जातं. याच परंपरेने मात्र ही स्पर्धा सातत्याने वाटचाल करत असते आणि तुम्ही पाहू शकता तब्बल 48व्या वर्षामध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहतात. मकर संक्रांत चषक 2017. पण ज्याप्रमाणे आम्हाला कमिट केलं होतं आमच्या आयोजकांनी, आमच्या ग्रामस्थांनी की शेवटच्या दिवसात या सर्व आमच्या स्पर्धकांना, खेळाडूंना, आमच्या त्याचबरोबर लाडक्या प्रेक्षकांना मोफत जेवणाची व्यवस्था आमच्या आयोजकांनी, आमच्या ग्रामस्थांनी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या शेवटच्या दिवशी मात्र केलेली आहे. त्याचा निश्चितच तुम्ही आस्वाद घ्या, आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि तेव्हा निश्चित आम्ही सर्व आमच्या प्रेक्षकांना इथे मात्र सूचित करू की जेव्हा जेवणाची मात्र सोय केली जाईल तर आपण निश्चितच जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. तर तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. रफ्तार का सौदागर विशाल. अप्रतिम अचूक टप्प्यावर गोलंदाजी म्हणजे निश्चितच विशालकडे ॲक्युरेसी, अचूकता, भेदकता या गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. विशाल म्हात्रे पहिला चेंडू, हा चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड, डोळे झाकून हा फटका खेळायचा प्रयत्न होता फलंदाज किरणचा, पण चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाही. जागेवरला स्टँड अँड डिलिव्हर हा फटका तुम्हाला दाखवायचा होता, पण चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाही. वेगळ्या मात्र चेंडू बॅटवर निघून जातोय. पाहूया आपण ऑन साइड क्षेत्रक्षण, एक वाईडिश लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, एक खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनला खास करून विकी किरणसाठी उभा आहे. धावसंख्या 21, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. कोणी संघ पुढील चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, पाठलाग केला होता, शेवटच्या टप्प्यावरून बॅकफुटला गेले होते, पण चेंडू स्क्वेअर कटच्या माध्यमातून खेळायचा होता. पुन्हा त्या चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाही, चेंडू मात्र निघून जातो तो म्हणजेच हेमंतच्या हातामध्ये. व्हेरी गुड डिलिव्हरी. 2 चेंडू मात्र टाकले, दोन्ही चेंडू निर्धाव. हरेश समोर नाही येतात कारण हरेश मात्र जो मात्र खेळाडू नॉन स्ट्राईक एंड लो बाय नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू निश्चित प्रतिबिंब असतं, आरसा असतो आणि मात्र येऊन सांगतो मात्र चेंडू कशा प्रकारे रिलीज होत आहे, कशाप्रमाणे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑप्शनच्या बाहेर आणि हे सांगत असतं. मात्र पाहूया इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार दिल्लीला कान मंत्र. पुन्हा सज्ज स्टार्टिंगला किरण म्हात्रे. कोळेगाव यांकडनं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज होतो म्हणजेच विशाल. हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, व्हेरी गुड बॉलिंग, वेगवान गोलंदाजी, अचूक टप्पा. मगाशी म्हटलं की ॲक्युरेसी, अचूकता आणि भेदकता ही मात्र ओळख आहे गोलंदाजाची. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय फलंदाज पूर्णपणे मात्र चारोखा निश्चित. 3 चेंडू बॅक टू बॅक मात्र जर विचार केला तर किरणला जागेवर उभं करून ठेवलंय. एकही धाव त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आली नाहीये आणि संघाची धावसंख्या 2 षटका अखेर आपण तुम्ही पाहिली होती म्हणजे 21 धावा, ती अजूनही 2.3 षटकाच्या अखेर 21 धावसंख्या. हा मात्र चेंडू बाउन्सर होता, पण पंचांचा इशारा वाईड. हाईट फॅक्टर पाहिला जातोय. फलंदाजच्या एक्झॅक्टली डोक्याने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता आणि पंचांनी मात्र हा बाउन्सर कॉल केलाय. फलंदाजाला मात्र तुम्ही पाहतात एकदा मात्र अंकित केली संघाच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावते म्हणजेच 22 या धावसंख्येवर अतिरिक्त स्वरूपामध्ये मात्र ही धाव ऍड होते धाव फलकावर. 22, लॉस ऑफ टोटल 2 विकेट ऑन द ग्राउंड. कोणी संघ स्ट्रगल करतोय धावसंख्येसाठी, झगडतोय, पछाडला जातोय धावसंख्येसाठी. ओव्हर द विकेट आता मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता, शफल झाले होते मात्र इथे मात्र धावचीत होते का बघायचं आहे. वेगाने मात्र एक धाव पूर्ण करतात हरेश. पंचांचा इशारा, इट इज लेग बाईज. थँक्यू. खूप चांगली अप्रतिम भूमिका प्रकाश परावरकरांचं लक्ष वेधून घेतलंय दोन्ही पंचांनी. कारण स्पर्धेला जेव्हा मी पहिल्यांदा तिथे आलो होतो त्या पहिल्या दिवशी मात्र या 2च पंचांनी मात्र सुरुवात केली होती त्या सामन्याची आणि अचूक भूमिका त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळाली. कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी होणार नाही खास करून काळजी आयोजकांनी घेतली आहे आणि त्यांच्या सर्वात वरिष्ठ खेळाडूंना एक सिनियर क्रिकेटरना मात्र ही जबाबदारी दिली आहे ॲज अ ऑफिशियल, ॲज अ पंच म्हणून. धावसंख्या धावफलकार 23, 23 धावा धावफलकार. एक वाईड कात्र मात्र या चेंडूवर आलाय, त्यानंतर एक लेग बाईज मात्र ऍड होत आहे. धावसंख्या 23 धावा. स्ट्रायकिंग पहिल्यांदाच या एंडला येतो तो हरेश. मागच्या षटकात जर विचार केला श्याम दातेलकरची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली होती. तब्बल 17 धावा कुठल्या होत्या त्या षटकामध्ये, पण आता मात्र या एक चांगला गोलंदाजी समोर म्हणजे विशाल. हा चेंडू टॅप करताना अंडर रॉंग बॉक्स स्टाईल, गलीमध्ये चेंडू जातोय. पंकज कुठली चौक करत नाही मात्र चेंडू जोपर्यंत कव्हर करतो तोपर्यंत एक सिंगल या चेंडू. प्रल्हाद आहे तिथे
तोपर्यंत एक सिंगल रोटेट होते धावफलकावर. एकूण धावसंख्या धावफलकावर 24. या षटकाचा विचार केला, या षटकात आतापर्यंत धावा आले ते म्हणजे फक्त 3 धावा. व्हेरी गुड बॉलिंग. अचूकतेवर मात्र जास्तीत जास्त भर देतात. धावसंख्या 24 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. लास्ट बॉल टू गो. विशाल चेंडू आता मात्र कनेक्ट करताय. 100 शॉट. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करणं बघायचं. चेंडूच्या फ्रेम मात्र अप्रतिम अचूक त्या दिशेने पंचांकडे अपील केलं जाते धावचीसाठी, पण पंचावर त्याचा काहीच परिणाम नाही. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. संघाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतात आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिर होते. त्यांचे 3 षटक अखेर 26. लॉस ऑफ टोटल 2 विकेट. जर्मन क्रिकेट संघ निळजेच्या माध्यमातून अध्यक्ष सन्माननीय गिरीधर मारुती पाटील, उपाध्यक्ष बबन रसाळ साहेब, त्याचबरोबर सेक्रेटरी संजय कृष्णा पाटील, विशाल करसन पवार, गुड जॉब. त्याचबरोबर खजिनदार सोमनाथ जगन्नाथ पाटील, कर्णधार अजय एकनाथ पाटील आणि उपकर्णधार योगेश पाटील. केबीडा बॉईज अप्रतिम कामगिरी या सर्वांच्या माध्यमातून. आणि बाकीचे सुद्धा आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा त्यांची नावं सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेत. पण निश्चितच एका कालांतराने ती नावं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू, कारण त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ही स्पर्धा मकर संक्रांत चषक 2017. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकाखेर धावसंख्येत धावफलकावर 26. पहिले षटक ज्याने हाताळलं म्हणजेच पुन्हा एकदा पंकज येतो गोलंदाजी मार्कवर. पण विशालने षटक हाताळलं होतं. विशालच्या षटकात जर विचार केला तर एकूण धावा त्याने खर्च केला तर म्हणजेच एकूण 5 धावा. व्हेरी गुड बॉलिंग. पण पंकजने षटक हाताळलं तेव्हा 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले होते. म्हणून संगणकाने पंकजवर विश्वास दाखवला आणि पंकजला घेऊन येईल गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज हरेश. चांगला कॉन्टेस्ट, चांगला गोलंदाज आणि तेवढाच कॅलिबरचा एक फलंदाज स्ट्रायकिंगला हरेश. पंकज तयार. पुन्हा ओव्हर द विकेट. हा चेंडू एक्झॅक्टली लँड होत आहे यष्टीवर. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. होणारा जो सामन्यात म्हणजेच दातुली वर्सेस खंबारपाडा दोन्ही संघाच्या संघनाकडे विनंती करतो की आपण सज्ज राहायचंय. मच्छिंद्र तुझ्या माहितीसाठी तुला सांगू इच्छितो, कारण खंबारपाडा संघ आज या स्पर्धेमध्ये एकूण 10 खेळाडू घेऊन मात्र खेळतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकलाय. तर आम्ही जेव्हा शेवटचं समालोचन केलं होतं 11 तारखेला, मात्र आज संघाने मात्र एक श्रद्धांजली अर्पित केली होती आणि एक चांगलं ट्रिब्यूट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं की त्यांनी मात्र खंबारपाडा संघाला बाय दिली आणि पुढच्या सामन्यासाठी त्यांनी मात्र पुढे चाल दिली होती त्या संघाला. आणि ते संघ मात्र त्यांच्या अगेन्स्ट नवावाडा एक बलाढ्य संघाने मात्र पराभूत केलं कालच्या दिवसात. पण आज त्यांची मात्र लढत होणार म्हणजे दातुली संघाची. दोन्ही संघाने सज्ज राहायचंय. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला जयेश. एक मोठा अडचण होता तो मात्र पंकजने दूर केलाय. संघाने आपल्यावर विश्वास का दाखवलाय याचं जबरदस्त चोख प्रत्युत्तर दिलं मैदानात आणि हरेशला तंबूत पाठवून दिलं. क्लीन बोल्ड. पंकज पुन्हा एकदा नवीन फलंदाजासाठी. हा चेंडू ब्लॉकरमध्ये चेंडू होता, पुढे आले होते, पुन्हा बॅकफुटला जातात, मध्ये चेंडूला एक्झिक्यूट करतात, मात्र चेंडू मात्र आउटसाइड एज घेऊन मात्र मागे निघून जातोय प्रल्हादकडे बॅकवर्ड पॉईंट झोनमध्ये. तोपर्यंत एक सिंगल खातं उघडतं जयेश आपलं या एका धावेने. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावर. स्कोर टोटल 27. लॉस ऑफ टोटल 3 विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज किरण. ओ द विकेट. चेंडू मात्र बॅटची खालची कड घेतोय, खालच्या भागात लावतोय. क्षेत्ररक्षक मात्र येताना वेगाने केतन. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. त्याचबरोबर कोणी संघासाठी पारितोषिक म्हणजे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय हनुमान विष्णू ठोंबरे कोणी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक जर सामना जिंकला कोणी तर.
सामना जिंकल्यास पारितोषिक येते कोणी संघासाठी. धावसंख्या धावफलक 28. पंकज पुन्हा सज्ज. हा प्रतिम चेंडू व्हेरी गुड शॉट. फ्लॅट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मॉनिटर ऑन केला असेल आपला स्मार्टफोनवर तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. निश्चितच यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं निश्चित आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत, कारण ही स्पर्धा tenniscricket.in आणि GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट या दोघांच्या माध्यमातून जॉईंट इव्हेंट कव्हर केला जातोय. आणि स्पर्धेत तुम्ही निश्चितच लाईव्ह टेलिकास्ट तुमच्या स्मार्टफोनवर, तुमच्या लॅपटॉपवर, कम्प्युटर सुद्धा तुम्ही पाहू शकता. मकर संक्रांत चषक 2017. तर हनुमान ठोंबरे जर आपण इथे आला असेल तर निश्चित विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर षटकाराने धावसंख्या फुलते धावफलकात म्हणजेच 34 धावा धावफलकावर. ओ द विकेट. स्टेप आउट झालं. खूप सुंदर फटका. लो फुटला चेंडू बॅटवर घेतलं, मात्र चांगलं एक्झिक्युशन दाखवतात. चेंडू लॉंग ऑफ झोन मध्ये. विजय गुड फिल्डिंग. एकच धावमध्ये फलंदाज झाला. एका धावांनी धावसंख्या निश्चितच सरकते पुढे म्हणजेच 35 या धावसंख्येवर. जयेश वैदिक सरकतो म्हणजेच 8 या धावसंख्येवर. आणि स्ट्रायकिंग एंडला तो फलंदाज म्हणजेच किरण. किरण पाहूया आपली छाप सोडतोय का मैदानामध्ये. पंकज पुढे चेंडू किरणसाठी. चांगला फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र स्टेप आउट झाले होते. मध्ये चेंडू मात्र सबमरीन डिलिव्हरी. चेंडू मात्र थोडासा जमिनी संबंध राहतोय आणि जाऊन विसरतो म्हणजेच श्यामच्या हातामध्ये. तुम्ही त्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. जल्पेश असो, महेश असो, व्हेरी गुड जॉब. कारण आमच्या ग्रामीण विभागातले हे दोन तरुण मात्र पुढे आले. त्यांनी मात्र GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं कव्हरेज केलं जात आहे. त्याचबरोबर त्यांना जॉईंट होतात म्हणजेच tenniscricket.in गौरव सावंत यांच्या माध्यमात खूप मोलाची भूमिका आहे. आणि या दोघांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता की जॉईंट इव्हेंट कव्हर केला जातो म्हणजेच या tenniscricket.in आणि GTCच्या माध्यमातून. त्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावरून आमच्या आयोजकांकडून हार्दिक स्वागत. तर उशीर झालेल्या प्रेक्षकांची माहितीसाठी मात्र सामना इथे मात्र तुम्ही पाहू शकता. खोणी वर्सेस खार्डी. नाणेफेकीचा कौल जिंकून खोणी संघाने मात्र प्रथम फलंदाजी घेतली आहे. मात्र तुम्ही पाहू शकता 4 षटकाखेर तुम्ही पाहू शकता 24 चेंडूमध्ये आतापर्यंत 35 धावा कुठल्या आहेत, पण 3 फलंदाज तंबूत परतले आहेत. आणि पाहूया आता निर्णायक षटक बाकी आहे. आणि या निर्णायक षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठण्याचा बेत मनसुबा प्रयत्न असणार तो या दोन्ही फलंदाजांचा. किरण आणि त्याचबरोबर जयेश मैदानावर. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या पंकजने 4. दुसऱ्या षटक हाताला धावा खर्च केल्या 9. अप्रतिम षटक दोन्ही हाताळली आणि तब्बल 13 धावा खर्च करून 3 गडी त्याने तंबूत पाठवले. व्हेरी गुड बॉलिंग. संघनायकाने विश्वास दाखवला, तो मात्र विश्वास सार्थ ठरवत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघनायकावर. निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय केतन. स्ट्रायकिंग एंड फलंदाज किरण. शॉट सिली मिड ऑफला स्वतः हेमंत. चांगली पोझिशन. चेंडू हवेमध्ये कट होत आहे. मागे जातोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र साहिल परब गुड फिल्डिंग. स्कोर मोजून 36. केतन आहेत गोलंदाज. स्ट्रायकिंग आता मात्र येतात ते किरण. जयेशने मात्र एक धाव घेतली. धावसंख्या 36. केतन ओर द विकेट. हा चेंडू शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे वळत आहेत प्रकाश पवार आणि आम्हाला इशारा करतात आमच्या दोन्ही गुणसंख्यालेखकांना की हा चेंडू वाईड आहे. एका बाजूने पाहतात नितेश आणि एका बाजूने आमच्या गुणसंख्यालेखक तुम्ही पाहतात तो सुद्धा नितेशच आहे, नितेश रसाळ. तर एका बाजूने नितेश पाटील. गुड जॉब. कारण प्रत्येक सामन्यामागे, प्रत्येक चेंडू मागे किती षटकार, किती चौकार, किती विकेट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झाले त्याची पूर्णपणे आम्हाला माहिती द्यायचं ना हे दोन्ही आमचे गुणसंख्या लेखक. तर निर्णायक षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज केतन तर धावसंख्या धावफलक मी पाहतात एकूण झाले त्या 37. एकूण 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. केतन हा चेंडू थोडासा स्लोवर वन चेंडू होता, पण चेंडू फक्त हलक्या हाताने खेळतामध्ये चेंडू होतो डीप क्षेत्र वेगाने 2 धावा पूर्ण बघायचा. व्हेरी गुड रनिंग. क्षेत्ररक्षक विशाल तोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत आणि संघाच्या धावसंख्येला वेगाने सरकवण्याचा पुढे प्रयत्न करतात म्हणजे 39 या धावसंख्येवर. सामन्यात निर्णायक षटक मार्गस्थ असणार 39 धावफलकात निश्चित म्हणणे मात्र या सकाळ सत्रामध्ये एक योग्य निर्णय नाही आहे निश्चित म्हणणे म्हणजे कोणी संघाचा, कारण धावसंख्या खूपच कमी पाहायला मिळते. पण पाहूया त्यांचं मात्र गोलंदाजी कशी पाहायला मिळणार आहे मैदानावर. केतन चेंडू हवेमध्ये मिस टाइम होतोय पूर्णपणे. चेंडू बॅकवर्ड स्कोरला लँड होतोय. क्षेत्रात वेगाने 2 धावा पूर्ण नका बघायचे. चेंडू मात्र फेक केली जाते. धावचीचं अपील, लाऊड अपील सोमनाथ पाटील यांच्याकडे, पण तोपर्यंत फलंदाज मात्र वेगाने 2 धावा पूर्ण करतात फलंदाज किरण. कुठल्या प्रकारचा आवाज नको आहे प्लेयर्स डगआउट बॉक्स मधना, खेळाडू कक्षामधना, अदरवाइज यू हॅव टू पॅनलाइज.
तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांकडे मात्र सक्त नियम या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात, कारण हीच ओळख आपल्या डोंबिवली क्रिकेटची आहे. डिसिप्लिन, शिस्तबद्धता हाच सगळ्यात मोठा पाया आहे, हाच सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आहे स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा तुम्ही स्पर्धा पाहता डोंबिवली विभागामध्ये निश्चितच बाहेरचे संघ सुद्धा भरपूर कौतुक करत असतात. बाहेरचे प्रेक्षक, बाहेरची मात्र मान्यवर सुद्धा या इकडच्या स्पर्धेचं भरपूर कौतुक करत असतात. ओव्हर द विकेट, स्टेप आउट झालेत. खूप चांगला फटका मारायचा प्रयत्न मात्र चेंडू मात्र बॅटची आतमधली कडा घेऊन मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी विशालची, गुड फिल्डिंग. फक्त एकच धाव या चेंडूवर आणि धावसंख्या रोटेट होते. धावफलकावरती 42. निर्णायक षटक मार्गस्थ गोलंदाज मात्र खेळताना मग खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. या षटकाचा विचार केला आतापर्यंत धावा त्याने खर्च केले ते 7. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सज्ज होतो गोलंदाजीला पुन्हा एकदा केतन कोळेगाव यांकडनं. धावसंख्या 42, 42 धाव धावफलकावर. गती परिवर्तन, पण हातावर नियंत्रण नाही, दिशेवर नियंत्रण नाही. दिशाने गोलंदाजी मात्र केली जाते. चेंडू मात्र मागे निघून जातोय फाईन लेग झोन मध्ये. तोपर्यंत फलंदाज पाहूया की मात्र किती धाव वसूल करतायत. वाईड +2, टोटल 45 धाव धावफलकावर. आतापर्यंत ऑलरेडी एक चेंडू त्यांनी वाईट टाकलाय. आता मात्र हा एक चेंडू वाईट, त्यामुळे 2 धावा अजून ऍड होत आहेत धावून काढलेल्या फलंदाजांनी आणि त्यामुळे धावसंख्या जाऊन सरकते म्हणजे 45 या धावसंख्येवर. दातोली संघाचे संघनायक आणि खंबरपाडा संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचंय आणि नाणेफेकीसाठी या इनिंग नंतर यायचंय. चेंडू समोर खेळतात, अप्रतिम फटका क्षेत्राच्या चेंडूच्या खाली. फलंदाज होतो धावचित. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू केतन जयसाठी. चेंडू मात्र टॅब होतोय. शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू चेंडू तिथे उचलतोय. गुड फिल्डिंग प्रल्हाद. चांगला क्षेत्ररक्षण. फक्त एकाच धावमध्ये फलंदाजाला, एकाच धावमध्ये निश्चित संघाला आणि संघाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड झाल्यानंतर एकूण धावसंख्या जाऊन सरकते म्हणजे 47 धावा धावफलकावर. 48 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजेच खाडी संघासाठी. चांगली सुरुवात. दातोली संघाचे संघनायक आणि खांबलपाडा संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. पण तर मला सांगतात आमचे गुणच सांगायला सुद्धा हाच टार्गेट सेट केला होता. येस डीजे. थँक्यू व्हेरी मच हरेश. खूप सुंदर संगीताच्या माध्यमातून
तर दात्री सगळ्यांच्या संघानायक आणि खांबलपाडे सगळ्यांच्या संघानायक चला नाणेफेकीसाठी यायचं आहे, वेळ घेऊ नका जास्त, जेणेकरून मी लगेच नाणेफेकीचा कौल करून सामन्याला आम्ही सुरुवात करू. तर तुम्ही पाहतात खोणी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये पहिला सामना तुम्ही पाहतात खोणी वर्सेस खारडी आणि नाणेफेक जिंकून मात्र प्रथम म्हणजे फलंदाजी केली आणि तब्बल 47 धावसंख्येचा धावसंख्या कुठल्या गेल्या आणि 48 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं म्हणजे खाडी संघासमोर. म्हणजे पाहूया खाडी संघाचे फलंदाज मात्र कशा प्रकारे हे टार्गेट चेस करतात की मात्र खोणीचे गोलंदाज मात्र त्यांना रोखतायत. तर खोणीचे गणेश ठोंबरे यांना विनंती करतो की येऊन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर हनुमान ठोंबरे साहेब आपण सुद्धा जर आला असाल तर प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. सामना इथे मात्र सुरू होते. 48 टू विन हे टार्गेट सेट केलंय आणि आपण ऐकू या स्पर्धेच्या पहिल्याच टप्प्यामध्ये या पहिल्या सत्रामध्ये निश्चित एक अप्रतिम समालोचक रायगडची एक अप्रतिम आवाज अप्रतिम बुलंद तोफ म्हणजेच मच्छिंद्र पाटील यांना धन्यवाद. हॅलो चेक हॅलो चेक थोडंसं बेस कमी कर थोडंसं. हॅलो चेक हॅलो थोडं व्हॅल्यूम दे. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. थँक्यू सो मच प्रसाद नितीन कालन. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट एअर. नमस्कार सत श्री अकाल आदाब. मकर संघाच्या सर्व क्रमांक रसिकांना स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि मकर संघाच्या सर्व क्रमांक रसिकांना आमच्या मान्यवरांना खेळूंना पंचांना स्कोररला आमचे GTCच्या माध्यमातून सर्वांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. मकर संघाचा चषक 2017 स्पर्धा आपण पाहतो. 47 वर्षाची परंपरा. प्रसाद माझ्या 7 वर्ष क्रिकेटच्या कॉमेंटरीमध्ये एवढी स्पर्धा मी मोठी पाहिली की जिचं सातत्य कायम ठेवण्यात राखण्यामध्ये यश लाभल्या स्पर्धेला. 47 वर्षीय स्पर्धेला संपन्न झाली. 48 वर्षामध्ये अतिशय थाटामाटात नवीन उपक्रम नवीन संकल्पना घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर ही स्पर्धा येते. तर 48 वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. किती यश आहे या जहानमान क्रिकेट संघ निलजय यांचं आणि यावर्षी अजून बऱ्याचशा सुविधा घेऊन ही स्पर्धा तुमच्यासाठी सज्ज होते. स्पर्धेविषयी निश्चित आपण माहिती देतो. तुर्तास आपण बोलूया सामनाकडे. सकाळच्या ठीक 10 वाजून 40 मिनिटा पंच प्रकाश पवार आम्हाला इशारा करतात. सामना सुरू होतो. 48 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 5 षटकांचा सामना. पहिला चेंडू अक्रॉस क्रिकेटचं सिलेक्शन बघा खूप लवकर केलं. फलंदाज ऑन साईडला लॉंगांच्या डोक्याने खेळण्याचा प्रयत्न होता पण शॉटचं सिलेक्शन चुकलंय. बॅकफुटला आला होता फलंदाज. निर्धार जोडी सांगता पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज आला तो गोलंदाज रवी स्ट्रायकनला आणि मंगेश गोलंदाजी सज्ज होते. बघा मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये सेमीफायनलच्या स्पर्धेमध्ये बाद झाला होता खाडी संघ. खूप यश होतं मागच्या वर्षी या खाडी संघाला. शेवटच्या क्षणाला हेमंतनं 22 धावा ठोकल्या होत्या 10 चेंडूमध्ये आणि 2 षटकामध्ये प्रसाद फक्त 16 धावांची गरज होती आणि सामना गमावा लागला होता खाडी संघाला स्पर्धेमध्ये. मात्र नवीन आशा घेऊन पुन्हा एकदा सज्ज आलाय खाडी संघ स्पर्धेमध्ये. शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न. स्ट्रॉंग अपील पंचांकडनं मागितलंय. खूप स्ट्रॉंग अपील आहे बघा. 11 खेळू मैदान होती. जवळजवळ 8 खेळूंचा अपील आपल्याला पाहायला मिळते. प्रेशर ऑन द अंपायर्स प्रेशर ऑन द बॅट्समॅन. रवी एक्झॅक्ट करतो काय बघा. रवीने पहिला चेंडू अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. नंतर तो चेंडू बॅकफुट लावून स्क्वेअरच्या माध्यमातून ऑफसाईडच्या डोक्यावर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला मात्र यश नाही आहे. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. गोलंदाजीमध्ये गती जास्त नाही आहे मात्र अचूक टप्पा भेदकता पाहायला मिळते. 2 चेंडू फेकला गोलंदाजानं यशस्वी. शॉर्ट पिच चेंडू आता मात्र जागेला रूम बनवतोय. सीमा पलीकडे 1 बाउन्स 4 धावा. थँक्यू हरेश. अतिशय चांगले स्कोरर आपण पाहतोय आमच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झाले ते नितेश पाटील आणि निलेश रसाल. कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलंद आमचे गोड समालोचक स्वीट व्हॉइस ऑफ द डोंबिवली प्रसाद परब त्याचे नितीन कालन. तर जीजेमॅचच्या माध्यमातून आपण हरेशला पाहू शकाल. ग्रामीण चषकाचे ते आयोजक आहेत. तर 3 चेंडूचा खेळ संपला बघा. पहिला चेंडू गुडनेस पॉवरनं टेक ऑफ केला. दुसरा चेंडू आउटचा स्टॉप स्टंप. तिसऱ्या चेंडूमध्ये शॉर्ट ऑली चूक केली गोलंदाजानं. त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. चुकीला माफी नाही आहे निश्चित प्रसाद सर म्हणत असतात आणि याने मध्ये चौकार खाली सुरुवात करतो. ज्या रवीनं आतापर्यंत संयम ठेवला होता तो संयम आता सोडतोय कारण गरज आहे ती धावांची. राईट अप ओव्हर द विकेट. रिदम बघा गोलंदाजा दुसऱ्यांदा चुकलाय बघा. 3 चेंडू गोलंदाजाने फेकलेत. पहिल्यांदा गुडनेस पॉवरचा चेंडू टेक ऑफ केला. बीट झाला फलंदाज. त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहिला की आउटचा स्टॉप स्टंप बीट झाला फलंदाज. मध्ये दुसरा चेंडू शॉर्ट वाली पाहायला मिळाला. जबरदस्त फटका आला. चौकाच्या माध्यमातून खात्याला सुरुवात करतोय रवी. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न यश नाही आहे बघा. आता पण चेंडू गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आउटचा स्टॉप स्टंप पाहायला मिळाली. रवीने जर आत्तापर्यंत विचार केला तर रवीने 4 चेंडूंचा सामना केला. 4 चेंडूमध्ये तब्बल त्यानं फक्त 4 धावांचं योगदान दिलं. मी कौतुक करेन गोलंदाज मंगेश आव्हान आहे मंगेशला कारण सर्कलमध्ये फक्त सर्कलच्या बाहेर 2 शतक एक डीप लॉंग ऑन आणि एक स्क्वेअर अप द विकेट. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. व्हेरी गुड. मात्र लाईन बघावी लागेल. इट इज वाईट. प्रकाश पवार आम्हाला इशारा करतात. 2 पंच बघू शकाल प्रसाद प्रकाश पवार आणि दुसरे आमचे सोमनाथ पाटील. सोमनाथ पाटीलनं
जानमार्ग क्रिकेट संघ निलजासाठी जवळजवळ खूप वर्ष क्रिकेट खेळलं आहे, अनुभवी असे आहे. थँक्यू अजय. तर संघाची संघाने अजय आम्हाला तिलगोल देताना ही स्पर्धा मकर संक्रांतीच्या 48 वर्षात पदार्पण करते. पहिली अशी स्पर्धा पाहतो आम्ही एवढं वर्ष सातत्य स्पर्धेच्या माध्यमातून नवीन संकल्पना नवीन उपक्रम. यावर्षी मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक वाट इम्प्रुव्हमेंट खूप मोठी इम्प्रुव्हमेंट स्पर्धेच्या माध्यमातून खूप लवकर खेळतोय. लोकांच्या डोक्याला बिरकावून दिला चेंडू मिड विकेटला. चेंडू ट्रॅव्हल होतोय नो मॅच मध्ये सीमा पलीकडे P1 चा अतिशय चांगला वापर. ताकद दाखवतो 4 धावा. सकाळीचे पारा उमरा रवलाईचे दारा सकाळीचे पारा उमरा रवलाईचे दारा आईचे दर्शनाला जमलाय गाव सारा. थँक्यू हरेश. गोड संगीत आजचा दिवसही गोड आहे आणि आजचं संगीत आपण गोड ऐकतो हरेशच्या माध्यमातून. धावांचा वेग पाहायला मिळतो 9 धावा आल्या, 2 चौकार बिन दाखवलेत. एक स्क्वेअर चेंडू एक स्क्वेअर धाव. क्लीन बॉल फलंदाज बाद. क्रॉस लाईनचे सिलेक्शन स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न ब्लॉक कॉल चेंडू फेकला फलंदाज बाद. पहिला धक्का या मध्ये खाली संघाला. तर विजय बाबू पाटील यांचे इथे शुभागमन झाले. वेलकम, व्हेरी गुड मॉर्निंग. तर दातिवली संघाने विशाल मडबी आणि खांबारपाडा संघाचा संघाने जितू शेलार हा रेडर फलंदाज. आय कॅन रिक्वेस्ट यू बोथ द कॅप्टन प्लीज कम द स्टेज फॉर द टॉस. इट इज ऑफिशियल कॉल फॉर यू बिकॉज नेक्स्ट मॅच दातिवली वर्सेस खांबारपाडा. द मॅच विल बी 5 ओव्हर्स. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. शो द गुड क्रिकेट. तर बघा या षटकामध्ये गोलंदाजांना 7 चेंडू फेकलेत. एक चेंडू स्वेर आपल्याला पाहायला मिळाला. मात्र गोलंदाजीमध्ये गती खूप कमी पाहायला मिळाली. मात्र भेदकता खूप जास्त पाहायला मिळाली. तब्बल 4 चेंडू या गोलंदाजांना या मात्र निर्धार फेकलेत. तसं आपण सुभाष अनंत पाटील निळजेगाव यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी आपण 1000 रुपये पारितोषिक येते म्हणजे खोनीस संघासाठी. तर नितेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम नितेश, व्हेरी गुड मॉर्निंग. तर षटक समाजात पहिलं धावफलक धावल्यात त्या 9 जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. प्रिलिमिनरीच्या माहितीसाठी सूर्यास्ताला सामना आपण एन्जॉय करतोय. आजच्या स्पर्धेतील पहिला खोनी वर्सेस काडी सुपर 8चा सामना आपण पाहतोय. खोनी संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली होती. धाडसीने घेतला होता. मात्र त्यांना धावा उभारता आल्या नाही जेवढी अपेक्षा त्याने केली होती आणि जो निर्णय त्यांना यशस्वी ठरवायचा तो मात्र ठरवता आला नाहीये. 48 धावांचं योगदान यामध्ये होती द्यावं लागेल खाडी संघाला. चालेल. तर गोलंदाज सज्जाला गोलंदाज किरण म्हात्रे. लाईन बघावी लागेल. यास पंच आम्हाला इशारा करतील. सोमनाथ पहिला चेंडू बघा स्क्वेअर पाहायला मिळतो लेंथ लाईन मध्ये. बऱ्याचशा मात्र समस्या तोंड डावल्या गोलंदाजाला. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल की 7 चेंडू फेकले गेले. 7 चेंडूमध्ये एक चेंडू आपल्याला स्क्वेअर पाहायला मिळाला. तब्बल मागच्या षटकामध्ये आपण 2 चौकार आणि अवांतर धाव 9 धावा पाहायला मिळाल्यात. यस प्रसाद. जो ड्रेस कोड दिला तो पूर्णपणे वेअर करायचा आहे. ट्रॅक ज्यांनी वर केला त्यांनी खाली करता पडतो. खूप मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. शॉर्ट पिच चेंडू ऑफसाइड ऑनसाइडला भिरकावून दिलाय. ओ वॉटर बॅटिंग परफॉर्मन्स. अप्रतिम फटका, अप्रतिम टायमिंग. हुक शॉट दाखवतोय सीमा पलीकडे 6 धावा. सोळा धावा धापळ करता आल्यात बघा. आता मात्र फलंदाजांना शांत ठेवणं कठीण पाहायला मिळालं. शॉर्टवाली चेंडू ऑफसाईड स्टिकवर चेंडू होता. ऑनसाईडला भिरकावून दिलाय. बॅकफुटचा वापर केला. एनर्जी खूप वापरली. ताकदीचा प्रचंड वापर. वेट ट्रान्सफर आपल्या लेगला गेले मात्र तेवढाच चांगला फटका पाहायला मिळाला. षटकार पाहायला पहिला षटकार या सत्रातील आपण पाहतोय. खूप लवकर खेळला आहे फलंदाज. सदस्य जज करतोय. लग आपला बीट करतोय सदक्षक. चेंडूला तोपर्यंत 2-1 धाव सिंगल. बघा अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. 2 फलंदाजांच्या माध्यमातून विशाल आता मात्र सोबत समजतोय आणि रवी आता हेमंत मात्रे इज अ कॅप्टन ऑफ द टीम. मागच्या वर्षी हेमंत या स्पर्धेत खूप चांगली 22 धावांची दमदार खेळी दाखवली होती. आता सेमीफायनलमध्ये संघाला सामना गमावा लागला होता. नवीन आशा पुन्हा एकदा नवीन स्वप्न घेऊन आज संघ सज्ज झाला. कोणी संघात सुद्धा मागच्या वर्षी खूप चांगलं प्रदर्शन पाहिलं स्पर्धेच्या माध्यमातून. स्ट्राईकला हेमंत मात्रे इज अ गुड क्रिकेटर. एक अनुभवी फलंदाज. पुलटा चेंडू फक्त दिशा देतोय. पॉईंटला सुद्धा जज करतोय. शॉर्ट पॉईंटला 1 धाव सिंगल. 2 धावांचं माणस नाही आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. कोणी संघाचा स्पिरिट बघा. कोणी संघाच्या खेळूंचा फिटनेस बघा. खूप चांगला पाहायला मिळतोय. 11च्या 11 खेळू आपण पाहिले तर उंच असे खेळू पाहायला मिळतात आपल्याला. प्रसाद हे बेनिफिट आहे मी म्हणेन नितीन. कारण 11 खेळू जर तुमचे उंच पुढे असतील तर तुम्हाला डीप लॉंगॉनला किंवा तुम्ही जर बॉडी लावून शतक करत असाल तुम्हाला त्याचा खूप फायदा घेतोय. फ्लेक्झिबल बॉडीचा उंची सुद्धा पाहायला मिळतोय. तर 1 धाव अजूनही पाहायला मिळतो. धावांचा वेग पुढे असतो. हेमंत आपलं खातं सुरू करतोय. धावांचा वेग पुढे सरकतोय. 17-18 या दर्शक 1 गडी बादाची स्थिती आपण पाहतोय.
48 धावांची गरज आहे. धावपलकर धावाल्या त्या 18 आतापर्यंत. लाईन बघावी लागेल. इट इज वाईट वन्स अगेन. ज्या गोलंदाजानं पहिला चेंडू स्क्वेअर फेकला होता तो गोलंदाज दिशा भरकटलाय. स्ट्राईकला फलंदाज आहे तो विशाल, ज्याने विशालनं षटकार खात्याची सुरुवात केली. ज्या पद्धतीनं फलंदाज रवीनं चौकाराच्या खात्यात सुरुवात केली, रवी बाद झाला. जबाबदार तर विशाल आणि हेमंत म्हात्रेवरती. गोलंदाज किरण बघा पुन्हा एकदा तोच फटका, तोच क्षेत्र, 30 लाईन, तोच फलंदाज, तोच गोलंदाज. दॅट्स अ 6. थँक्यू अरे सो मच. अतिशय चांगला फलंदाज आपल्या पायाला 2 षटकार दाखवल्या फलंदाजानं. विशाल एक्झॅक्ट करतोय काय बघा. विशाल ऑफसाईडचा चेंडू ऑनसाईडला भिरकावून देतोय. याच्यावर तुम्हाला त्याची ताकदीचा मनगटी ताकदीचा अंदाज आला असेल आणि याच्यावर त्याचा फुटवर्क किती चांगला आहे, त्याचं बॉडीचं बॅलन्स किती आहे आणि त्याचा अचूक निशाणा किती पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. उलटा चेंडू फक्त दिशा देतो. हो ग्लोरियस क्रिकेटचं सौंदर्य. सीमा पलीकडे 4 धावा. एकोणतीस धावा धावपलकावरती. पाहता धावांचा डोंगर उभा केला. किरण मात्र गोलंदाजीमध्ये त्याला यश लाभत नाहीये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नाहीये. दिशान गोलंदाजी करतोय कारण किरण आतापर्यंत 7 चेंडू फेकले आहेत. त्यांना आतापर्यंत 2 चेंडू आपण स्क्वेअर पाहिले त्याच्या माध्यमातून. तर 1 षटकार 2 षटकार 1 चौकार. येस नितीन. श्याम म्हात्रे साहेब कोणी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपणाचे. तब्बल 29 धावा. विशाल खेळतोय वैयक्तिक 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं तब्बल 17 धावांचं योगदान दिलंय. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. अजूनही तोच फटका बघा, तोच फटका, तोच क्षेत्र, तेच क्षेत्र, आता मात्र चौकार. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. व्हेरी वेल. षटक समाप्त होतं मागणं. एकूण धावा येतात त्या 33. थँक्यू हरेश. तर 2 षटकांचा खेळ इथे संपतो. P1 आणि P2 मध्ये धावांचा आपण डोंगर पाहिलं तर तब्बल धावांसंख्या आलं तर 33 जिंकण्यासाठी आता मात्र फार कमी धावांची गरज आहे. 48 धावांची गरज आहे. आतापर्यंत धावसंख्या आली ती 33. आता फक्त येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावांची. कंपॅरिझन करायचं झालं तर कोणीच सांगा P आणि P2 मध्ये फक्त 21 धावा ठोकल्या होत्या. त्याला चोख पती होत्या. तब्बल 33 धावांचा डोंगर उभा केलाय. 21 धावांची दमदार आणि मादक केली पाहायला मिळेल विशालच्या माध्यमातून. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. रवी बाजांच्या विषयाने सर्व जबाबदारी घेतले. हेमंत मात्र अजूनही शांत आहे. बघा हेमंतची संघाची भूमिका काय असणार. हेमंत किती चांगलं योगदान देईल या स्टार्ट मॅच. 2 षटकांचा खेळ इथे संपतो. धावा 33 येणारे षटक 18 आणि गरज आहे ती मात्र 15 धावांची गरज. सामना बॅलन्स आहे अजूनही. येस बघा प्लेसमेंट हेमंत नाही यामध्ये दाखवलं. फक्त सॉफ्ट हँड करून दिशा 2 धावांचा मानस. एकाच चेंडू उचललाय. व्हेरी गुड फिल्डिंग मात्र तो उशीर आहे. गुड रन बेटिंग विकेट. व्हेरी गुड रन बेटिंग विकेट. कॉल बघा कॉर्डिनेशन बघा खूप लवकर केलं हेमंत चेंडूला आणि तेवढ्याच लवकर धाव घेण्याचं. कम फॉर सेकंड कॉल दिला कम फॉर सेकंडचा. व्हेरी गुड कॉलिंग. 2 धावा ती पाहायला मिळतात. 35 धावा 35. हेमंत मात्र शांत डोक्याने फलंदाजी करतोय. संयम बघा हेमंतकडे किती टेम्परामेंट पाहायला मिळतोय. जो अत्यंत घातक फलंदाज आहे ज्याची ओळख आहे खाडी संघाची हेमंत. तसे श्याम दातेकर असतील, नवनाथ फौजदार असतील, त्यानंतर विशाल असेल, रवी असेल, ही ओळख आहे या संघाची. आता त्यांचं आयोजन खूप मोठं झालं. खाडी संघाच्या माध्यमातून आम्ही पाहिलं आयोजन. शफल होतोय. बॅकफुट लावून पंच करतोय. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. टायमिंग बघा किती अप्रतिम दाखवतोय. डीप पॉईंटला जज करतोय तोपर्यंत डीप कव्हर डीप पॉईंटला येतोय तोपर्यंत सहजरित्या 3 धावा. बघा किती चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. माहिती आहे की सामना आता आपल्या बाजूला आहे त्यामुळे कोणत्याही चुका करत नाही संघ. शांत डोक्यानं फक्त या चेंडूला कट केलं होतं, पंच केलं होतं. 3 धावा पाहिजे. मागील 2 चेंडूमध्ये हेमंतनं 5 धावा दाखवल्यात. गुड बॅटिंग परफॉर्मन्स आणि संयम बघा किती आहे. यावेळी मात्र कोणती रिस्क घेत नाहीये फलंदाज. धावांचा डोंगर उभा सरकतोय. 38 38 धावा. फक्त 10 धावांची गरज. 30 षटक कोणीच संघ नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारले. निर्णय संपूर्णपणे चुकीचा ठरलाय. अक्षय व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. व्हेरी वेल. 3रा षटकार. ओ बॅटिंग परफॉर्मन्स.
थँक्यू. अरे 27 धावा ठोकल्या फलंदाजानं, 3 षटकार त्या स्टाईलमध्ये, 1 चौकार त्या स्टाईलमध्ये. ऑप्टमचा चेंडू बॅकफुटला येऊन ऑनसाइड केल्याचा प्रयत्न, अप्रतिम फुटवर्क. फक्त 4 धावांची गरज. अजून एक मोठा फटका फ्रंटफुटला आलाय. दिशा देतोय, फक्त डीप कॉर्नर चेंडू जज करतोय. सिंगल. 2 धावांचा माणूस होता मात्र नाहीये. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड थ्रो ऑन द स्टिक, ऑन द स्टंप. आणि 28 धावांची दमदार खेळी पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. 3 षटकार 2 चौकार, अप्रतिम मॅग्निफिसंट. हेमंत त्याला साथ देतोय. हेमंत सिंगल डबल जास्त टार्गेट केलंय, कारण हेमंतला दातिवले आणि खांबारपाडा संघाचे संघनायक या आपण खूप कॉल झाले. तुम्हाला काय येत नाही आपण, कारण शेवटचा दिवस आहे. प्लीज आय काइंडली रिक्वेस्ट यू डोंट वेस्ट टाइम, कम द फॉर द टॉस. पुलटा चेंडू दिशा देतोय. शफल झाला होता पहिल्यांदा हेमंतनं फक्त सिंगल डबलला प्राधान्य दिलं. त्यानं ग्राउंड शॉटचा जास्त वापर केला, कार्पेट शॉटचा वापर जास्त केलाय. लॉक त्यानं केले नाहीत, कारण त्याला माहिती सामना आपल्या बाजूला आहे. सिंगल डबल जास्त समीकरण पाहायला मिळतोय. धाबांचं पुढे सरकतोय. 10 सेकंद धापल करतोय. 46. आमचे नितेश पाटील रसल आणि नितेश पाटीलचे सगळे स्कोरर. प्रसाद पर्यंतचे आमचे नितीन खालन. अजून एक मोठा फटका आणि याचबरोबर सामना संपलाय. सामना संपवलाय आणि कोणी संघ स्पर्धेतनं बाहेर जातोय. कोणी संघाचं हार्दिक आभार. या स्पर्धा आपण भाग घेतला, चांगला खेळ दाखवलात. तुमचं हार्दिक आभार, जिल्ह्याचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू हरेश. तर 8 चेंडूमध्ये 32 धावांची दमदार केली. तब्बल बॅटिंग स्टँड 400च्या टाईनं धाबा उभारला. विशाल ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. प्लीज विशाल, कम ऑन द स्टेज. बघा ही पद्धत बघा सेकंड करण्याची. व्हेरी गुड. ग्रामीणचा दर्जा बघा क्रिकेटचा, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. व्हेरी गुड इम्प्रुव्हमेंट. तर विशाल ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 8 चेंडू 32 धावा, 3 षटकार 3 चौकार. ओ व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसेंट. तर खाडीसंघ या सुपर 4मध्ये क्वालिफाय झालाय. तुमचं हार्दिक अभिनंदन. नाही अजून, माफ करा, कारण अजून एक तुम्हाला सामना खेळावा लागेल बेतोड संघासमोर, कारण बेतोड संघाला बाय मिळाली आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मी देण्यासाठी विनंती करेन सन्माननीय विजय पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण विशालला सन्मानित करावा. वेल प्लेड विशाल. 8 चेंडू 32 धावा, 3 षटकार 3 चौकार, दमदार फलंदाजी आणि मॅन ऑफ द मॅचचा